हॅलो गाईज, आता मी मूग आणि येल्लो मुगाची डाळ असते ना ती आणि तांदूळ दोन्ही मिक्स करून आता मी खिचडी करणार आहे गाईज। याची खिचडी खूप छान लागते, मुगाची खिचडी। आणि त्याच्यासाठी फक्त आपल्याला हळद पावडर लागेल। इथे मी घेतला हिरवी मिरची आणि कढीपत्ता। ओके, सो आता तेलामध्ये आता फक्त आपल्याला जिरा ॲड करायचा आहे गाईज। आता गाईज आपण जिरा ॲड करूया तेलामध्ये। हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, आता याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर ॲड करूया बस, आणि छानपैकी मिक्सिंग करून घेऊया। आता तांदूळ आणि डाळ ॲड करायचं आणि पाणी ॲड करायचं बस, आणि मीठ। आता आपण मीठ ॲड करूया गाईस। जेव्हा डाळ आणि तांदूळ तुम्ही धुतात ना तेव्हा एक 15-20 मिनिटं डाळ तांदूळला छानपैकी म्हणजे पाणीमध्येच ठेवा, कारण त्याच्याने कसं आपली खिचडी पण लगेच तयार होते। गरम पडतात ना तांदूळ थोडे। ओके, आता आपण पाणी ॲड करूया ह्याच्यामध्ये आणि 2 शिट्टीमध्ये आता आपली खिचडी रेडी होणार गाईस खाण्यासाठी। हे पहा, काहीच मसाले ॲड नाही करायचा, फक्त हळद पावडर ॲड करा। ओके, नो कांदा, नो टमॅटो। चला आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि झाकण लावून घेऊया। एक 2 शिट्टीमध्ये आता आपली खिचडी रेडी होणार गाईस। आता गाईज हे पहा, आपली खिचडी रेडी झाली खाण्यासाठी। हा गरमागरम खिचडी, मुगाची डाळीची खिचडी मस्त लागते गाईस खायला। हे पहा, आपली खिचडी इज रेडी टू ईट। आणि त्याच्यासोबत लोणचा दिलाय, तुम्ही पापड पण घेऊ शकता, पण मी काकडी, लोणचा आणि त्याच्यावर तुपाची धार। हे पहा, असं थोडासा तूप सोडायचं बस। चला आपण स्टार्ट करू जेवायला। हा गरमागरम, हे पहा मस्त लागते गाईस। नक्की करून बघा गाईज, आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। थँक्यू।